नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सेमी आर्ट क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत घटक चाचणी क्रमांक 1 2023-24 इयत्ता 8वी विषय मराठी। एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे तर 1 तास। यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्हीही बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हो, आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। यामध्ये सर्वात पहिलं विद्यालयाचं नाव, त्यानंतर विद्यालयाचं नाव लिहायचं आहे, बैठक क्रमांक आणि तुकडे लिहायचे आहे। यामध्ये विभाग क्रमांक 1 गद्य। विद्यार्थी मित्रांनो, गद्य विभाग हा असतो की आपल्यामध्ये कविता आणि पाठ हे वेगवेगळे असतात आणि यामध्ये जे पाठांवर आधारित प्रश्न असतात त्याला आपण गद्य विभाग असे म्हणतो। यामध्ये प्रश्न क्रमांक 1, खाली दिलेल्या उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। पहिला, आकृती पूर्ण करा। देशावर प्रेम करायचे म्हणजे हे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे। एकूण 2 गुण। तर उत्तर, देशावर प्रेम करायचे म्हणजेच जात, धर्म, वंश आणि भाषा इत्यादी भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे। यानंतर इथे आपल्याला गद्य विचारा देण्यात आलेला आहे, त्याचं आपण वाचन करूयात। एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते। लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला। पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले। चर्चा करत करत भारत माता म्हणजेच भारतातले सर्व लोक ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावून सांगितली। देशावर प्रेम करायचे म्हणजेच जात, धर्म, वंश, भाषा वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे। एका मुलाने मला आडून प्रश्न केला, पण प्रेम करायचे म्हणजे काय? मी म्हणालो, प्रेम करायचे म्हणजेच दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदी व्हायचे। प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे। हास्य आणि अश्रूंची भाषा, हास्य आणि अश्रू यांची भाषा ही जागतिक भाषा आहे। महात्मा गांधीजी काय म्हणाले होते माहीत आहे? ते म्हणाले होते, प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही, प्रेम सक्रिय पाहिजे, ते सद्बुद्धीही हवे। यामध्ये 2 आकृतिबंध पूर्ण करा। ही जागतिक भाषा आहे। एकूण 2 गुण। तर यामध्ये उत्तर, हास्य आणि अश्रू ही काय आहे तर जागतिक भाषा आहे। यानंतर 3 यामध्ये तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा। तर विद्यार्थी मित्रांनो, येथे आपल्याला आपल्या स्वतःच्या मनाने या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे, जे की आपल्या गद्य उत्तराला साजेसं हवं। तर आपण यामध्ये बघूया। मी इयत्ता 5वीमध्ये असताना शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र झाल्यानंतर मला आईने जवळ घेऊन प्रेमाने कुरवाळले, पण माझ्या आवडीचे कपडे, खाद्यपदार्थ दिले, माझ्या शाळेतील गुरुजनांना पेढे वाटले। या प्रेमाने मी अक्षरशः भारावून गेलो। फुलात फुल जायचे आणि जगात प्रेम आईचे याचा मला अनुभव झाला। यानंतर प्रश्न क्रमांक 2, एका शब्दात उत्तर लिहा। तर यामध्ये उगवलेला उत्तर नवसूर्य, ब झळकलेला उत्तर उत्कर्ष, क बहरलेला उत्तर संघर्ष आणि ड प्रकटलेला उत्तर शब्द। 3 अनुरेतून शब्द प्रकटतील, चला चला पुढती, विज्ञान प्रकाशाला, हे घडे दिव्य, क्रांती या ओळीचा सरळ अर्थ लिहायचा आहे। एकूण 2 गुणांसाठी। यामध्ये उत्तर, सध्याचे युग हे विज्ञान युग आहे। या विज्ञानामुळे मानवाला प्रगती करणे अत्यंत सोपे झाले आहे। संगणक, मोबाईल विज्ञानामुळेच निर्माण झाले आहेत। त्यामुळे कवी म्हणतात, आता आपण विज्ञानाचा आधार घेऊन पुढे गेले पाहिजे, म्हणजेच दिव्य क्रांती घडवली पाहिजे, असा या ओळीचा अर्थ होतो। यानंतर पुढील भाषिक घटकांवर आधारित कृती सोडवा। 1 समानार्थी शब्द लिहायचे आहेत। त्यामध्ये आई या शब्दाचा समानार्थी होतो माता, जननी, ब भूमी किंवा जमीन, ठीक आहे, क विश्व, जग आणि ड सूर्य, रवी
यानंतर 2 विरुद्धार्थी शब्द लिहा. अवघड याचा विरुद्धार्थी शब्द येईल सोपे. यानंतर 2 आशा याचा विरुद्धार्थी शब्द येईल निराशा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.